संजय दुर्गे, आमदार चषक मुरबाड 20-25 दमदार असं हे पाचवं पर्व. पाचव्या पर्वातील एकंदरीत चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना बाजूला विचार केला तर बीसीसी चिंचवली आणि त्याच्या विपक्ष स्वर्गीय संतोष मोदी 11 धारोळ क्रिकेट संघ. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या दोन मातब्बर संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला दिसेल. नाणेफेकी जिंकली स्वर्गीय संतोष स्मृती धारवेल क्रिकेट संघाने आणि प्रथमचा पारंपरिक निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी बीसीसी चिंचवली संघाकडून अनंता गावंडा त्याच्या सोबतीनं राम खंडवी हे ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर एकंदरीत विचार केला तर धारोला क्रिकेट संघाकडून विशाल पहिलं षटक पॉवर प्लेचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतोय. सामन्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू फटका दमदार आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतो. दूरवर क्षेत्ररक्षक फक्त बघत बसतील. पहिल्या चेंडूवर अनंत खंडवीच्या बॅट मधनं 4 धावांसाठी पाठवलाय चौकार. चौकाराच्या साह्याने संघाचा अकाउंट ओपन केलं कर्णधार अनंता गावंडानं. यावेळेस स्लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू दाखल होतोय. निर्धावची सांगत आहे गोलंदाज विशाल यांच्या मध्ये आपण पाहत आहोत. फटका दमदार आहे. सरळ उडवलं फलंदाज अनंत गावंडाच्या बॅट मधनं पाठवून दिला सरळ सीमा रेखा पार. 6 धावांसाठी मोठा प्रहार षटकार. पहिला चेंडू चौकार, दुसरा एक निर्धाव आणि एक षटकार असं या षटकाचं सध्या समीकरण राहिलंय. यावेळेस पुन्हा एकदा फटका दमदार आहे. सलगचा येणारा अनंत गावंडाच्या बॅट मधनं हा दुसरा षटकार. पॉवर प्लेच्या अनुषंगाने चांगली कामगिरी करतात फलंदाज अनंत गावंडा. पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे उपयोग करून घेतात असताना फलंदाज बॅक टू बॅक सिक्सेस त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस स्लॉक केलाय. फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेलचा कोणताही प्रयत्न केला नाही. कार्पेटच्या साह्याने चेंडू चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना 4 धावांसाठी पाठवलाय चौकार. रिफ्लेक्शन त्याच्या डोल्यावर आलं त्याच कारणास्तव झेल ते कंप्लीट करू शकले नाही. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या एकंदरीत विचार केला तर 20 या आकड्यावर षटकातील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज विशाल यावेळेस नक्कीच समोर फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धावची सांगता. पहिलं षटक संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलंदाजी करत असलेला बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या विदाउट लॉस 20 या आकड्यावर.
पहिलं षटक पुढे पहिल्या षटकाचा विचार केला तर एकही विकेट न गमावता फलंदाजी करणारे चिंचवली संघाने धावसंख्या बनवल्यात 20. दुसऱ्या षटकाला सुरुवात. दुसरं षटक हाताळण्यासाठी जितेंद्र दाखवत आहे. पहिला चेंडू फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि कॅच ड्रॉप. या मॅचचा विचार केला तर सलगचा हा दुसरा ड्रॉप होत असताना कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ सूत्र आपल्याला पाहायला मिळत असतं. परंतु दोन एकंदरीत विचार केला तर दोन झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज जितेंद्र. हा ट्रॅकर चेंडू होता, दरम्यान गतीही तितक्या प्रकारची नव्हती. ऑफस्टिकच्या फार बाहेर. अवंतरचा इशारा आमचे पंच आम्हाला करत असताना अवंताच्या साह्याने टीमची टोटल एकंदरीत विचार केला तर 22 आकड्यावर फलंदाजी करणारा बीसीसी चिंचवली संघासाठी. यावेळेस फटका दमदार आहे, फोर्स केलाय, डीपमधून प्रोटेक्शन येत आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. फलंदाज अनंत गावंडा. दोन चेंडू आतापर्यंत हाताले 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज जितेंद्र यांनी. यावेळेस फटका दमदार, सरळ फोर्स केला, दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि फक्त बघतच बसतील. 4 धावांसाठी एका टप्प्यावर चेंडू दाखल होतोय, चौकार. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. कर्णधार आणि सलामीसाठी आलेला अनंत गावंडा याच्या बॅटमधनं. यावेळेस पुन्हा एकदा लेंथ तर चांगली होती, लाईन फार खराब, ऑफस्टम्पच्या फार बाहेर असणारी लाईन. अवंतरचा इशारा, अवंतरच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 29 आकड्यावर. यावेळेस फटका दमदार आहे, उंची तर फार, लांबी किती असेल. कॅच यावेळेस पूर्ण केली जाते आणि मोठा हादरा, पहिली विकेट, पहिला हादरा बसत असताना फलंदाजी करणाऱ्या बीसीसी चिंचवली संघाला. फलंदाज बाद. मोठा मसा गळ्याला लागत असताना संघ कर्णधार अनंत गावंडा यांना माघारी परतवून लावलंय गोलंदाज जितेंद्र यांनी. षटकातील 2 चेंडू शिल्लक असेल आतापर्यंत. एकंदरीत या षटकाचा विचार केला तर एक मोठी विकेट त्याची मिळवून दिली आपल्या संघाला आणि त्याचप्रमाणे फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील गोलंदाज जितेंद्र. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत रामदास. यावेळेस समोर फोल खेळ क्षेत्ररक्षक येत आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होत आहेत. सलगचा हा दुसरा हादरा बसतोय तो बीसीसी चिंचवली संघाला. फलंदाज बाद. आल्या पावली माघारी परत असताना रनआउटच्या स्वरूपात रामदास. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी यावेळेस गणेश मैदानाशी जोडले जात आहेत. नक्कीच इथून पुढे विचार केला तर
या दोन फलंदाजांना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि एक समोरच्या संघापुढे माफक आव्हान ठेवावं लागेल. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल गोलंदाज जितेंद्र. यावेळेस बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडून वेग पाहायला मिळाला गोलंदाज जितेंद्र यांचा. निर्धाव चेंडू निर्धावच्या साह्याने 2 षटक पूर्ण 2 षटकाच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या एकंदरीत 2 बाद 30 या आकड्यावर. पुढील सामना असेल संकल्प मुरे आणि त्यांच्या विपक्ष जुगरेवाडी. दोन्ही संघाचे संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. मुरे संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे. जुगरेवाडी संघ आपले संघ कर्णधार असतील त्यांनी त्वरित नाणेफेकीसाठी यायचे टॉस्को बॉक्स कक्षामध्ये. ओळख मॅचच्या दिशेने 2 षटक आतापर्यंत संपन्न झाले. धावसंख्या आपण पाहिली तर 30 चिंचवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अजय आपल्याला पाहायला मिळेल. कर्णधाराच्या विश्वासावर हा गोलंदाज खरा उतरेल की नक्कीच ज्या प्रकारे 2 षटकामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल त्याच अनुषंगाने ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅकफुटवर गेले. फटका दमदार आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक टप्प्यावर चेंडू अडवलाय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस थर्ड अंपायर साठी हा विकेट आहे की रन आहे रेफर केले थर्ड अंपायरला. फलंदाज 2 धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. 2च्या मदतीने फलंदाजी करणाऱ्या बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या एकंदरीत 32 या आकड्यावर. यावेळेस हुक केलाय. फटका दमदार आहे. उंची तर फार, लांबी किती. यस झेलही संपादित झाला आणि त्याचप्रमाणे हिट विकेट देखील झाला आहे फलंदाजा. सलगचा हात विचार केला तर तिसरा हादरा प्रथम फलंदाजी करणाऱ्या बीसीसी चिंचवली संघाला. फलंदाज बाद. सलामीचे दोनही फलंदाज आता डगआउटच्या दिशेने वाटचाल करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाले जयराम. यावेळेस बॅटची एज आणि यष्टीरक्षक क्षेत्ररक्षकाच्या स पॅड मध्ये आल्या पावली माघारी परतवून लावलाय फलंदाज जयराम. बॅक टू द पवेलियन.
फलंदाजीसाठी मैदानात यावेळेस शरद भगत आपल्याला पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिक अजय असतील. 2 चेंडूवर 2 विकेट त्याला प्राप्त झाल्यात. तिसऱ्या चेंडूवर विकेट येईल की नाही यावेळेस समोर फोर्स केलाय. फटका दमदार आहे. एक टप्पा घेत चेंडूने केली सीमारेषेची सफर. 4 धावा चौकार. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज अजय यावेळेस समोर फोर्स केलाय. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक येत आहेत. कार्पेटच्या साह्याने चेंडू अडवण्यात आलं. यश एकच धावेवर यावेळेस समाधान मानतात फलंदाज गणेश आणि त्यांच्या सोबतीला शरद. दोनच्या साह्याने टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचेल 4 बाद 37 या आकड्यावर. यावेळेस फटका चांगला आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक असतील तरी त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन जाणारा एका टप्प्यावर चेंडू सीमारेषेची सफर घेतोय. 4 धावांसाठी पाठवलाय. चौकार. पुढील सामना संकल्प मुरे आणि त्याच्या विपक्ष जुगरेवाडी संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी यायचंय. यासाठी थँक्यू. वळवा मॅचच्या दिशेने 4थं षटक आदळण्यासाठी सुशील. पहिला चेंडू उत्सवच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर टप्पा त्याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होत असताना यावेळेस हुक केला. दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत तर तिथे एक टप्प्यावर चेंडू अडवला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण इथे आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या मदतीने टीमची टोटल 43-43 या आकड्यावर. पुढील सामना संकल्प मुरे आणि त्याच्या विपक्ष जुगडेवाडी. आमचे संगीत संयोजक तुषारदादा भडके यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. यावेळेस फटका दमदार अक्रॉस द बॅट आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे होते परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीम प्रथम फलंदाजी करणाऱ्या बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 या आकड्यावर. संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाने नाणेफेकी जिंकलेली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यावेळेस अक्रॉस द बॅट फटका दमदार आहे. 6 धावांसाठी पाठवलाय. फलंदाज शरदच्या बॅट मध्ये येणारा हा बिग हिट बिग स्ट्रोक षटकार. शेवटचं षटक शेवटचा चेंडू. यावेळेस फटका पसलाय. कोणताही प्रकारचा झेल घेण्याचा तिथे प्रयत्न केला नाही. दरम्यान एक धाव पूर्ण आणि हिट विकेट आहे की नाही यासाठी रिव्ह्यू ची मागणी केली पंचांनी.
ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल जो असेल तो द्या. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल काय? हॅलो चेक झाला. जो काय निर्णय तो दोन्ही टीम पर्यंत पोहोचेल. फिल्डिंग सेट करून घ्या सेकंड इनिंग साठी. एक रन ही सिरीज. चला फिल्डिंग सेट करा. बीसीजी चिंचवली त्याचबरोबर ओपनिंग पेअर पाठवा. स्वर्गीय संतोष स्मृती लिटिल स्टार धारूल. द्वितीय फेरीतील 1 रन ही सिरीज. 54 धावा बनल्या गेल्या. 55 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. यानंतर होणारा सामना MS11 जयगाव झुकरेवाडे त्यांच्या विरुद्ध संकल्प स्पोर्ट्स मुरेच्या दरम्यान. मुरे टीमनं जिंकला टॉस. बॉलिंगचा त्यांचा निर्णय. बॅटिंगचं इन्व्हिटेशन त्याने दिलंय MS11 जयगाव झुकरेवाडीला. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमनं रेडी द्या. 55 टू विन. 55 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. चलो ऑफिशियल अंपायर मयूर मार्के सर मैदानाचा ताबा घ्या.
या सामना सुरू होतोय. दुसऱ्या सामन्यासाठी सर्व उपस्थितांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. बीसीसी चिंचवलीनं पहिल्या डावात 54 धावा बनवलेल्या आहेत. 55चा पाठलाग आता दुसऱ्या डावात करण्यासाठी संघ सज्ज झालेला आहे. स्वर्गीय संतोष स्मृती लिटिल स्टार दारोला आघाडीसाठी आपण बघत आहोत. अनिल शेंडे आणि त्यांची सोबत देतात जितेंद्र शेंडे. तर गोलंदाजीसाठी शरद भगत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचा सामना, निर्णायक लढत, जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. आणि त्याचसाठी सध्या या दोन टीमच्या दरम्यान हा पराकोटीचा संघर्ष सध्या आपण बघत आहोत. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससेने स्वागत. अमोलजी कतोरे आयोजित दमदार आमदार चषक मुरबाड 2025 क्रीडा स्पर्धेचं 5वं पर्व आणि 5व्या पर्वातील चौथ्या दिवसातील शेड्यूलनुसार आज चौथा सामना सध्या सुरू होतोय. दुसरा डाव, बॉल तयार, बॉलिंग मार्कवर शरद. पहिला बॉल फुल टॉस, हवेत मिस टाइम स्ट्रोक, फिल्डर बॉलच्या खाली पोहोचला, स्कोर लेगला चांगला झेल संपादित होतोय. फलंदाज बाद अनिल शेंडे शून्याचा चष्मा घालून तंबूच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. पहिली विकेट. बॅटिंगसाठी पाहिलं तर विशाल शेंडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अनिल शेंडे पहिल्या बॉलवरती बाद झालेले आहेत. किंबहुना या दाफलकाची जबाबदारी आता जितेंद्र शेंडेच्या सोबतीनं विशाल शेंडेला घ्यावी लागेल. 55 धावसंख्येचं चांगलं टार्गेट सेट झालेलं आहे आणि ते चेस करत असताना सध्या आपण बघत आहोत पहिल्या बॉलवरती पहिली विकेट या सामन्यात सध्या गडीला गमावली आहे. स्वर्गीय संतोष स्मृती लिटिल स्टार धारोळ क्रिकेट संघानं शरद भगतला मिळतंय पहिलं सुयश. नवीन बॅटर आता स्टॅकर एंडला विशाल. ऑन साइडला फटका हवे ते मिस टाइम, लॉंग ऑन द फिल्डर आता जज करतोय. राजूने पकडलाय चांगला झेल, तू चल में आहे अशी परिस्थिती. आल्या पावली आता विशाल शेंडे देखील माघारी परत आहेत. सलगचा दुसरा अर्धा. स्वर्गीय संतोष स्मृती लिटिल स्टार धारोळ क्रिकेट संघाला फलंदाज बाद. पाहिलं तर सुनील शेंडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लागोपाठचे दोन धक्के आता या रंचस मध्ये दुसऱ्या डावात स्वर्गीय संतोष स्मृती लिटिल स्टार धारोळ क्रिकेट संघाला बसलेले. सो डाव आता सावराने किंबहुना दाफलकाची गती देखील मेंटेन करणं हे दुहेरी आव्हान सध्या नवीन बॅटर सुनील शेंडे समोर. गोलंदाज हॅट्रिकसाठी तयार शरद. शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटवर जात असताना पुल केला, बॉल पाठवला आता मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर. सरते शेवटी मागच्या 2 विकेट नंतर दाफलकाची कोंडी आता फोडली आहे. सुनील शेंडेच्या बॅटमधून येतोय हा संघर्षमय चौकार. या चौकाराच्या सारण्या सध्या स्कोर आपण बघत आहोत. 4 ऑन बोर्ड, 4 धावा सध्या दाफलकावर. सरते शेवटी आता शुभारंभ झालेला आहे. दाफलकाचा श्रीगणेशा सुनील शेंडेनं चौकारानं केलेला आहे. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफटमच्या बाहेर हाफ वॉली, ऑन दी अप थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. लेंथ लाईन, ॲक्युरेसी, कंट्रोल आणि पेस या 5ही गोष्टी या चेंडूवरती दमदार पाहायला मिळाल्या. चौकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक शरद भगत कडून. डॉट बॉलची समाप्ती, टीमची धावसंख्या स्थिर 4 धावा, स्टील 2 टू गो. यावेळेला लॉफ्ट केला समोर, फटका चांगला आहे आणि धाबा देखील चांगला येताना पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने यावेळेला केलंय सुनील शेंडेने आक्रमण, पाठवला बॉल स्ट्रेटिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दमदार आकर्षक आमदार चषक.
या षटकारानं स्कोर सध्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड, 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स, व्हाट अ शॉट, इनसाइड आउटचा अप्रतिम नजगाणा, एक्सलंट टायमिंग, सुपर स्ट्रोक, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा देखना फटका, आलिशान फटका, रुबाबदार चौकार. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, 14 धावा स्कोर बोर्डवर. फोटो काढण्यासाठीच फटका सजवला होता सुनील शेंडेने, इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. बॅकलिपला खाली आणत असताना बरोबर बॉडी वेट ट्रान्सफर केलं. हँड अँड आय कॉर्डिनेशनचा चांगला वापर सध्या होत असताना पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची धावासंख्या 14, 14 ऑन बोर्ड. षटक सध्या सुरू होते. दुसरं बॉलिंगसाठी तयार होताना पाहायला मिळत आहेत वैभव, ज्यानं मागच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. आता पुन्हा एकदा वैभवला संघ कर्णधारांना दिली आहे संधी. तीन षटकात अजूनही 41, 41 धावेची आवश्यकता. वैभव गावंडा ओव्हर नंबर 2च्या दरम्यान सध्या सज्ज होतोय. पहिला बॉल फुलटॉस आणि फुलटॉस पाठवलाय जितू शेंडेनं सीमारेषेच्या बाहेर, युजिट सिक्सर. सध्या आपण बघत आहोत स्कोर फ्लाय होतो असताना 20 ऑन बोर्ड, 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं जितू शेंडेनं. ऑन साइडला स्लॉकचा प्रयत्न, आता चांगली फ्लॅट दिली होती, टर्न देखील चांगला पाहायला मिळाला. पायावरती आदळतोय बॉल, इष्टरक्षक बॅकअपसाठी उपस्थित होतोय. धाव आता मिळणार नाही. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. टीमची धावसंख्या स्थिर 20 धावा, 20 ऑन बोर्ड. अंतिम षटकापर्यंत हा सामना रंगेल यात मात्र शंका नाही, कारण दोन्ही टीमनं पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केलेली आहे. दोन्ही टीमकडे कंप्लीट अँड कॉन्फिडंट युनिट. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, स्वतः गोलंदाज पोहोचलाय आणि सेकंड डे मध्ये अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय झेल पकडलाय. फलंदाज बाद जितू शेंडे माघारी परततोय. 20ला आदरा दुसरा. वेस्ट 20 ऑन बोर्ड. काय कॉन्फिडन्स दाखवला गोलंदाज वैभव गावंडानं. पहिल्या प्रयत्नात बॉल त्याच्या हातातून निसटला होता, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यानं कॅच कॅरी केलेली आहे. स्कोर आपण बघत आहोत 20. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर योगेश आगेवला दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 20. विजयासाठी अजून या मॅच मध्ये 35, 35 धावेची आवश्यकता. बॉल बाकी आहेत 15. वन हॅज टू प्ले दॅट अँकर रोल. कोणातर एका फलंदाजाला ती महत्वाची भूमिका आता अदा करावी लागेल. हा फुलटॉस फिरवलाय, गॅप मध्ये खेळतात क्षेत्ररक्षक, त्याच्या समोर टप्पा पडला, बॉल उचलला, तसा मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर कोसळला. योगेश आगेलवाची जबरदस्त सुरुवात, चौकार. या चौकारानं स्कोर आपण बघत आहोत 24-24. 14 बॉल आता या मॅच मध्ये बाकी आहेत. अजूनही विजयासाठी 31, 31 धावेची आवश्यकता.
हो बॅटची कडा आणि आणखीन एक विकेट आली आहे का? एससीडीज फलंदाज बाद. योगेश आता माघारी परततोय. चौथा धक्का. नरेश शेंडे बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. चौकारानं योगेश आगेलोनं सुरुवात जरूर केली पण सातत्यता त्याला राखता आली नाही. क्रिकेटचा सी फॉर कंटिन्युइटी जिचा अभाव पाहायला मिळाला. स्कोर सध्या आपण बघत आहोत 24-24. 13 बॉल त्या मॅच मध्ये विजय करतात. 31 धाब्याची अजूनही आवश्यकता. स्टेपाटून खेळण्याचा प्रयत्न. चांगला लेग ब्रेक, चांगला टर्न पाहायला मिळाला. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बोटांचा चांगला वापर सध्या करत असताना वैभव गावंडा षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 24-24. 12 बॉल आता विजयासाठी 15.50 धाब्याच्या धावगतीनं रन्स हवेत. त्या ठिकाणी 31-31. बॉल आता 31 धाब्याची आवश्यकता. स्विचेटचा प्रयत्न चालवलाय. संपर्क साधता आला नाही. सुनील शेंडे सारखा सेट बॅटर त्याच्या विरुद्ध 2 डॉट बॉल टाकलेले आहेत. चांगल्या टप्प्यावर चांगल्या लेंथ लाईन आणि त्याचबरोबर चांगल्या टर्न आता बॉलिंग मागच्या षटकात वैभवची आपण पाहिली होती आणि या षटकात सध्या राज गावंडाकडून ती गोलंदाजी आपण बघत आहोत. स्विच हिटचा अटेम्प्ट. मिस टाइम फटका. फिल्डर सेट आहे. बरोबर त्याच्या हातात जाऊन बॉल विसवलाय. जयनं पकडलाय झेल. त्याच्या नावाचा सध्या जय जयकार होतोय. फलंदाज फेल. सुनील शेंडे बॅक टू द डगआउट. 5वा आदरा स्वर्गीय संतोष स्मृती लिटिल स्टार धारोल क्रिकेट संघाला. सुशील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अधिक वेळ आता सेट होण्याकडे त्याच्याकडे नाही. 9 बॉल आता विजयासाठी 31 धाब्याची आवश्यकता. 9 बॉल अँड 23 रन रिक्वायर्ड फॉर विक्टरी. फुल टॉस. बॉल हवे ते पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर टप्पा पडलेला आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला. विकेट किपर एंडला. थ्रो आला जरूर परंतु विकेट किपरला बॉल गॅदर करता आला नाही. तिसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि आता तिसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 27-27. 8 बॉल आता बाकी आहेत विजयासाठी. 28 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये.
8 बॉल 28 सामन्याच्या निकालातून आता या निर्णायक तिसऱ्या षटकाचे हे 2 बॉल मात्र दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असतील, निर्णायक असतील. फुलटॉस बॉल यावेळेला स्वीप केलाय, पाठवला स्कोर लेगला, फिल्डर पण मिसफील्ड, चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्याचा मोबदल्यात मात्र आता मोजावा लागतोय तो टीम बीसीसी चिंचवली क्रिकेट संघाला. चौकार. एंट्री गेटच्या समोर जी रिक्षा पार्क केलेली वाहन चालकाला विनंती आहे ती थोडी बाजूला पार्क करा. तिथे रिफ्लेक्शन्स मैदानामध्ये येत आहेत, ही सूचना आपण लक्षात घ्या. स्कोर 31-31. सिरीज धन्यवाद, आपले शतशः आम्ही आभारी आहोत. सिक्सर षटकार जो देतो दाफलकाला दिलासा आणि मिळतात महत्वाच्या 6 धावा टीम स्वर्गीय संतोष स्मृती लिटिल स्टार धारोल क्रिकेट संघाला. षटकार. सहा बॉल 18 धावेची आता आवश्यकता. यापूर्वीच उल्लेख केला होता शेवटचे 2 बॉल निर्णायक असतील. त्या 2 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. मोमेंटम पुन्हा एकदा स्वर्गीय संतोष स्मृती लिटिल स्टार धारोल क्रिकेट संघाच्या बाजूने टर्न झालेला आहे, शिफ्ट झालेला आहे. अखेरचं षटक आता संघनायक स्वतः गोलंदाजीसाठी दाखल होतोय. अनंत गावंडा. 6 बॉल 18 कंपल्सरी तेच नियम या स्पर्धेचा. सो 6 बॉल मध्ये या 18 धावा आता बनवाव्याच लागतील. नेक्स्ट मॅच रेडी राहा. संकल्प स्पोर्ट्स मुरे फिल्डिंग करता तर जय गावदेव झुगरेवाडी बॅटिंग करता. जसा ऑनगोईंग सामना संपेल आपल्याला रेडी व्हावं लागेल. लक्ष सुद्धा 6 बॉल 18 निर्णायक षटक, सामन्याचा निकाल घोषित करणारं षटक. दोन्ही टीमसाठी हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी तयार होतोय स्क्रीन एन कडून अनंता गावंडा. पहिला बॉल मिस टाइम फटका, बॅक फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पोहोचलाय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये काय अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज बाद. फिल्डिंगचं स्टँडर्ड, क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी सध्या जपत असताना कॅप्टन अनंता गावंडाला आपण बघत आहोत. कप्तानच्या लसीनतान आली आहे विकेट. बॅटर सुशीलची. फलंदाज बाद. बॅटिंग साठी पाहिलं तर आता मिलिंद दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 37 धावा सध्या धावफलकावर 6 विकेट आतापर्यंत या डावात बाद होत असताना आपण बघत आहोत. सामना आता 5 बॉल 18 वर येऊन ठेपलेला आहे. 5 पैकी 3 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. एअर स्ट्राईक आता या सामन्यामध्ये नितांत गरजेची बनलेली आहे. कंपल्सरी चेस आणि नियम स्पर्धेचा कालचा क्वार्टर फायनलचा सामना काय थरार अनुभवला. यावेळेला शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवे ते क्षेत्ररक्षक मिड विकेटला पोहोचतोय. चांगलं जजमेंट. आणखीन एक फलंदाज बाद. मिलिंद आल्या पावली परत आहेत माघारी. 7वा हादरा. बॅटिंग साठी पाहिलं तर अजय शेंडे दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 37 लॉस ऑफ 7 विकेट. 4 बॉल आता 18 धावेची आवश्यकता. विकेट अधिकची संधी अनंता गावंडाला बनलेली आहे. मागच्या 2 बॉलवरती 2 फलंदाज त्यांना माघारी धाडलेले आहेत. मिलिंद बाद झाले, तदनंतर बाद होताना पाहायला मिळाले.
4 बॉल 18, एनिथिंग कॅन आपण समोरच्या दिशेने आक्रमण केलंय पण फटका मिस टाइम आहे. विकेट टिकची संधी पण कॅच ड्रॉप. धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि तो पूर्णही होतो. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या 38-38. 3 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. 17 धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. सो 3 पैकी 3ही बॉल हे नरेशला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. शॉर्ट बॉल यावेळेला हॅमर केलाय. बेस बॉल हिट थ्रू द कव्हर्स. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिल्डरचा चांगला प्रयत्न पण त्याच्या हाताला चटका देत 440 व्होल्टचा झटका देत बॉल स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकारानं स्कोर सध्या 44-44. ऑन साइडला यावेळेला दिशा दिली. चांगलं टायमिंग करता आलं नाही. फिल्डर उपस्थित. जंप लागवत असताना बॉल अडवलाय. दुसरी धावा आता मिळताना दिसेल. स्कोर याचबरोबर 46. 46 धावा. एक बॉल आता आवश्यकता 9 धावेची. एक लिगल बॉल. सामना जिंकून बीसीसी चिंचवली क्वार्टर फायनलचं तिकीट काबीज करेल. पण एक्स्ट्रा धावा जर आल्या तर मात्र सामन्यामध्ये छोटेखानी संधी बनेल. पण एक्झॅक्टली पाहायचं आता या बॉलवर काय घडेल. 1 बॉल 9. फुल टॉस स्वीप केलाय. स्कोअर लेगला पाठवला बॉल. 4 धाब्यासाठी चौकार. मात्र हा सामना संपलाय आणि सामना 4 धाब्यानं जिंकत आता तिसरी फेरी गाठली आहे. क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली आहे ती टीम बीसीसी चिंचवली क्रिकेट संघानं. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. मनपूर्वक अभिनंदन.